पुरंदर तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झालाय. पाण्याची अत्यंत दुर्भिक्ष परिस्थिती निर्माण झाली आहे. तर पुरंदर परिसरात दुष्काळाची तीव्रता वाढत चालली आहे. सध्या विहिरींची पाणी पातळी देखील घटली आहे. त्यातच पुरंदरचा राजा समजला जाणारा अंजीर आता दुष्काळाचा सामना करत आहे. पाण्याची अत्यंत कमी उपलब्धता असल्यानं शेतकऱ्यांच्या समोर झाडं जगवायची कशी असा प्रश्न आता निर्माण झालाय. तालुक्यातील शेततळ्यांनी देखील तळ गाठला. सध्या अंजिराचा मिठ्ठा हंगाम सुरू झाला. मात्र अंजीर उत्पादकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. बागांना पाण्याची कमतरता भासत असल्यानं अंजिराच्या आकारमानावर त्याचा मोठा परिणाम झाला असल्याचं शेतकरी सांगतात. उष्ण आणि सतत बदलणारं हवामान यामुळे अंजीर बागेत फळधारणा देखील अत्यल्प झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. अंजीर बागेला उत्पादन खर्च जास्त येतो आणि त्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय. तर सध्या एका डझन पेटीसाठी 280 रुपये बाजारभाव मिळतोय. परंतु पाण्याची अत्यंत कमी उपलब्धता असल्यानं बाजारात फळे जात नसल्यानं शेतकरी चिंतेत आहे. 10 पॉइंट बाग आहे. जवळजवळ त्याच्यात 80 ते 90 झाड आहे. पण आता सध्या म्हणजे अजिबात अंजिराला पाणीच नाही कसलंच. आम्ही आता अंजिराला टँकरने पाणी घालतोय. इतकी वाईट अवस्था आहे. आता जनावरांनाही पाणी नाही, माणसांनाही नाही. टँकरनेही आणता येते पाणी, म्हणजे आणायचं घालावं लागते. खूप नुकसान होते. त्या तसं पाहायला गेलं तर अंजिराला पाणीच नाही अजिबात कसलंच. मग ते फळं सुकून जातात. मग त्यांना पाणी नाही म्हणल्यानंतर ते फळसुद्धा फुगत नाही किंवा माल निघाना, बाजार बी नाही त्याला आता सध्या. पुरंदर तालुक्यात दिवे, सोनोरी, गुरहोली, काळेवाडी, वाघापूर, राजेवाडी, वाल्हे या परिसरात मोठ्या प्रमाणात अंजीरच्या बागा आहेत. तालुक्यातील सध्या पुरंदर उपसा जलसिंचन योजना दुरुस्तीसाठी बंद आहे आणि ही योजना सुरू झाल्यावर अंजीर फळबागा असलेल्या परिसराला समान पाणी वाटप करावं लागेल अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.